नमस्कार, मी कोमल. आज आपण तांदूळ आणि उडीद डाळीपासून डोसे कसे बनवायचे ते बघणार आहोत. डोसे बनवण्यासाठी मी ह्या छोट्या ग्लासने 5 ग्लास राशनचं तांदूळ घेतलेला आहे. म्हणजेच जो जाड असा तांदूळ असतो, जुना तांदूळ, त्याचे डोसे खूप छान बनतात. तर ते 5 ग्लास तांदूळ मी घेतलेला आहे आणि ते सुरुवातीला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. नंतर पाणी टाकून हे तांदूळ मी भिजण्यासाठी ठेवलेलं आहे. तर याच छोट्या ग्लासने मी 2 ग्लास उडीद डाळसुद्धा घेतलेली आहे. तीसुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि नंतर पाणी ओतून ही डाळ भिजण्यासाठी मी ठेवलेली आहे. तर डाळ आणि तांदूळ दोन्ही मी 5-6 तासासाठी भिजायला ठेवणार आहे. तर डोसे बनवण्यासाठी मी डाळ आणि तांदूळ हे 6 तासासाठी भिजवून घेतलेलं आहे. तर हे बघा, डाळ आणि तांदूळ छान असं भिजलेलं आहे. तर आता मी ह्या डाळीला मिक्सरला बारीक करून घेते. तर ती डाळ जी आहे ती मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. थोडं थोडं पाणी टाकून बारीक केलं तरी चालतं, कारण की आपण याचे डोसे बनवणार आहोत. तर हे बघा, उडदाची डाळ सुरुवातीला मी बारीक करते, कारण की ती थोडीशी चिकट असते. त्यासाठी मग सुरुवातीला जर तांदूळ बारीक केलं तर नंतर डाळ व्यवस्थित बारीक होत नाही. त्यासाठी मी सुरुवातीला डाळच बारीक करते. तर उडदाची डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. तर सुरुवातीला पाणी न टाकताच याला बारीक करायचं आणि नंतर थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे डाळ लगेच बारीक होते. तर हे बघा, उडदाची डाळ मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकताय, अगदी सॉफ्ट अशी म्हणजे पूर्ण बारीक अशी मी बारीक करून घेतलेली आहे डाळ. अजिबात मोठी मोठी बारीक केलेली नाही. तर आता ही डाळ जी बारीक केलेली आहे ती एका पातेल्यामध्ये काढून घेते मी आणि याच मिक्सरच्या भांड्यात तांदूळ सुद्धा मी बारीक करून घेणार आहे. तर हा टोप घेतलेला आहे, याच्यामध्ये मी ही उडीद डाळ बारीक केलेली आहे ती काढून घेते आणि याच भांड्यामध्ये तांदूळ सुद्धा टाकून मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तांदूळ सुद्धा अगदी व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहे. तर हे बघा, मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ सुद्धा काढून घेतलेले आहे, ते सुद्धा मी बारीक करून घेणार आहे थोडं थोडं पाणी टाकून. तर हे बघा, मी तांदूळ सुद्धा असं बारीक करून घेतलेलं आहे. अगदी पातळ अशी पेस्ट तयार झाली आहे, बघू शकताय तुम्ही. अजिबात तांदूळ मोठा वगैरे दिसत नाही. तर अशाच पद्धतीने आपल्याला डोश्यासाठीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर सगळे तांदूळ मी असेच बारीक करून घेणार आहे. डाळ आणि तांदूळ मी बारीक करून घेतलेला आहे आणि या मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे. तर एक मोठी पळी घेतलेली आहे मी. तर त्याने हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर हे बघा, उडदाची डाळ आणि तांदूळ जे आपण बारीक केलंय ते मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित. छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हे जे तयार केलेलं पीठ आहे ते मी रात्रभर असं भिजत ठेवणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण सकाळी डोसे बनवतो त्यावेळेस छान डोसे आंबूस होतात आणि स्पंजी सुद्धा होतात. अशा पद्धतीने जर आपण डोश्याचं पीठ तयार करून ठेवलं तर लगेच डोसे बनवायला घेतले तर डोसे छान बनत नाहीत आणि खायला सुद्धा छान लागत नाही. तर डोश्याचं पीठ तयार करून भिजायला जर ठेवलं तर डोश्याला नाही का, पिठाला आंबटपणा येतो थोडासा आणि डोसे सुद्धा खाताना खूप छान लागतात. तर या पातेल्यावरती बसेल असं एक झाकण घट्ट असं झाकून ठेवायचं आणि हे पीठ मी असंच रात्रभर भिजण्यासाठी ठेवणार आहे. तर याच्यामध्ये मीठ वगैरे काही टाकलेलं नाही. ज्यावेळेस डोसे बनवायचे असतील त्यावेळेस मीठ टाकणार आहे मी. तर डोशाचं पीठ मी रात्रभर भिजण्यासाठी ठेवलं होतं. तर आता सुरुवातीला मी खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर त्यासाठी मी इथं ओलं खोबरं घेतलेलं आहे.
ते बारीक असं कट करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. तर सुरुवातीला मी डोशासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेते. तर काय करायचं आहे, हे खोबरं जे आहे ते सुरुवातीला मिक्सरला असंच फिरवून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित बारीक होतं. मग मिरची वगैरे जर एकत्र टाकली तर ते पटकन बारीक होत नाही. त्यासाठी सुरुवातीला मी फक्त खोबरं बारीक करणार आहे. आणि इथं मी बटाटासुद्धा शिजण्यासाठी लावलेला आहे, कारण की आज मी बटाट्याची भाजीसुद्धा बनवणार आहे डोशासोबत खाण्यासाठी. तर हे बघा, मी सुरुवातीला खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता मी याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकणार आहे. 4-5 हिरवी मिरची घेतलेली आहे, तीसुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे. आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकते. आता हे परत मी मिक्सरला बारीक करून घेते. चटणी बनवण्यासाठी मी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आणि ते एका छोट्या टोपात काढून घेतलेलं आहे. तर आता मी चटणी बनवण्यासाठी तडकासुद्धा तयार करून घेणार आहे. त्यासाठी मी तडका पॅन ठेवलेला आहे गरम करायला. तडका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तेल गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर तेल गरम झालंय का बघते सुरुवातीला. तर मी थोडीशी मोहरी टाकून बघणार आहे तेल गरम झालं आहे की नाही. तेल गरम व्यवस्थित झालं आणि मोहरी वगैरे व्यवस्थित तडतडली तर चटणीला वगैरे फोडणी छान बसते. त्यासाठी तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तर आणखीन थोडंसं तेल गरम व्हायला पाहिजे. तर तेल गरम झालेलं आहे. मी मोहरी टाकून घेते सुरुवातीला. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. आता गॅस पण बारीक बंद करून घेते मी. थोडंसं जिरंसुद्धा टाकणार आहे मी आणि अगदी थोडीशी कढीपत्त्याची पानं. तर हा तयार केलेला जो तडका आहे तो आता मी या आपण बारीक केलेल्या खोबऱ्यामध्ये टाकून घेणार आहे. तर अशा पद्धतीने तडका तयार करून टाकला की खूप छान लागते खोबऱ्याची चटणीची टेस्ट. चवीनुसार मीठ टाकून घेते आता. आणि आता ही जी चटणी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घेते. तर तडका टाकल्यानंतर छान असा वास घरभर सुटलेला आहे तडक्याचा. तर तयार आहे डोशासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी. तर आता मी बटाट्याची भाजी बनवून घेते. आता मी डोशासोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजीसुद्धा बनवून घेणार आहे. तर मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेते. तर मी सुरुवातीला बटाटा उकडवून घेतला होता, तर त्याच्या साली काढून मी तो असा छोटा छोटा कटसुद्धा करून घेतलेला आहे. उभा कांदा कट करून घेतलेला आहे मी. हे बघा, अशा पद्धतीनं अगदी पातळ असा कट केलेला आहे. हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. तर तेल गरम झालेलं आहे. सुरुवातीला मोहरी टाकून घेते तेलामध्ये. थोडंसं जिरं टाकते. कांदा टाकून घेणार आहे. कढीपत्त्याची पानं आणि हिरवी मिरची सुद्धा टाकून घेते, म्हणजे छान सगळं एकत्रच तेलामध्ये भाजलं जाईल. तर आता चमच्याने थोडासा कांदा जो आहे तो सुट्टा सुट्टा करून घेते मी. कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त भाजायचा नाही, कारण की तुम्ही बघितलं असेल डोशासोबत जी बटाट्याची भाजी येते त्याच्यातला कांदा खूप जास्त असा भाजलेला नसतो. तर कांदा भाजतोय तोपर्यंत मी भाजीमध्ये टाकण्यासाठी थोडीशी कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेते.
बटाट्याच्या भाजीमध्ये कोथिंबीर थोडीशी जास्तच टाकायची, म्हणजे भाजीची टेस्ट आणखीनच छान लागते. खोबऱ्याच्या चटणीसोबत सुद्धा डोसे छान लागतात, पण मला बटाट्याची भाजी सुद्धा आवडते. त्यासाठी म्हटलं आज चला आज बटाट्याची भाजी पण बनवूया डोशासोबत खाण्यासाठी. तर कांदा सुद्धा थोडासा असा मऊ झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर आणखीन 1-2 मिनिटं हा कांदा मी तेलामध्ये असाच भाजू देते. तर हे बघा, कांदा सुद्धा भाजलेला आहे. खूप जास्त भाजायचा नाही कांदा आपल्याला, म्हणजे गोल्डन रंग येईपर्यंत वगैरे असं काही भाजायचं नाहीये. थोडासा मऊ झाला की बास करायचा आहे भाजायला. तर आता तेलामध्ये मी थोडीशी हळद टाकते आणि मिक्स करून घेते. बारीक कट केलेला बटाटा, कोथिंबीर टाकून घेते वरून. आणि आता चवीनुसार मीठ. तर आता छान असं मिक्स करून घेते मी बटाट्याच्या भाजीला. तर रंग बघू शकताय तुम्ही किती छान दिसतोय भाजीचा ते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची बटाट्याची भाजी आणि 1-2-3 मिनिटं ह्याला असं म्हणजे परतून घ्यायचं, म्हणजे जे आपण कांदा वगैरे तेलामध्ये भाजून घेतलेला आहे तो सुद्धा बटाट्यामध्ये छान असा टेस्ट त्याची उतरेल. लगेच गॅस वगैरे बंद करायचा नाही, 1-2-3 मिनिटं ठेवायचा बटाटा असाच. म्हणजे मीठ वगैरे व्यवस्थित मिक्स होते आणि बटाट्याची भाजी सुद्धा खाताना छान लागते. तर किती छान दिसतेय बटाट्याची भाजी, बघू शकताय तुम्ही. अगदी झटपट अशी मी बनवलेली आहे ही बटाट्याची भाजी डोशासोबत खाण्यासाठी. तर तयार आहे आपली बटाट्याची भाजी सुद्धा. तर आता मी डोसे बनवायला घेणार आहे. तर हे बघा, हे डोशाचं पीठ आहे, ते मी रात्रभर भिजण्यासाठी ठेवलं होतं. आणि मी आता डोशाचा तवा सुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. तर या पिठामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेते. पीठ खूप जास्त घट्ट वाटत असेल तर पिठामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. तर हे बघा, अशा पद्धतीनं हे पीठ तयार झालेलं आहे. तर मीठ टाकल्यानंतर पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अगदी थोडंसं पाणी ओतून घेते मी. पाणी ओतून घेतलेलं आहे मी आणि थोडंसं मिक्स करून पण घेते आता पीठ. मीठ टाकून पीठ वगैरे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेईपर्यंत तवा सुद्धा गरम होईल. तर तवा गरम झालेला आहे. आता मी डोसे बनवायला सुरुवात करते. तर सुरुवातीला मी 2 पळी पीठ घेतलेलं आहे
आणि पळी न उचलताच अशा पद्धतीनं हे पीठ फिरवून घ्यायचं आहे तव्यावरती. हे बघा. आणि डोसा खालच्या बाजूने व्यवस्थित भाजू द्यायचा आहे. तर डोशाला छान अशी जाळी सुद्धा सुटलेली आहे, तुम्ही बघू शकताय. आणि जसजसा डोसा भाजला जातोय तसंच हे बघा आपोआपच ती खालून असं कडा सुटल्या जातात त्याच्या. तर मी थोडंसं तेल लावून घेते वरून आणि असं उलतानाने थोडंसं पसरवून घ्यायचं. आणि आता डोसा जो आहे तो पलटून घ्यायचा आहे. तर हे बघा अगदी सहज हा डोसा पलटला जातोय. कुठं सुद्धा चिकटलेला वगैरे नाही हा डोसा. थोडासा पलटून घेते. तर काही जण डोसा जो आहे तो एकाच बाजूने असं भाजून घेतात, पण मी दोन्ही बाजूने थोडंसं भाजून घेते. तर हे बघा इकडच्या बाजूने सुद्धा मी थोडंसं तेल लावते. तर डोसा भाजलेला आहे. तर हा डोसा मी काढून घेते एका ताटामध्ये. तर किती छान झालेला आहे डोसा, तुम्ही बघू शकताय. हे बघा. तुम्हाला डोसा जर पातळ आवडत असेल तर तुम्ही थोडंसं पीठ कमी घेतलं तरी चालेल. तर सुरुवातीला मी 2 पळी घेतली होती, तर आता 1.5 पळीचा करून दाखवते. पळी न उचलता अगदी झटपट हे पीठ जे आहे ते तव्यावरती पसरवून घ्यायचं. पळी उचलली की डोशाचं पीठ जे आहे ते असं त्या पळीला चिकटतं आणि डोसा व्यवस्थित होत नाही. एक बाजू व्यवस्थित पचू द्यायची आहे. तर या डोस्याला सुद्धा मी थोडंसं तेल लावून घेते. आणि हा डोसा पलटून घेणार आहे मी. तर किती छान दिसतोय डोसा, तुम्ही बघू शकताय. पीठ कमी घेतलं आणि डोसा पातळ बनवला की डोसा क्रिस्पी होतो. आणि जर डोसा थोडासा मऊ हवा असेल तर थोडंसं पीठ जास्त घ्यायचं आणि डोसा थोडा जाड बनवला की मग तो छान असा मऊ सुद्धा होतो. तर अशाच पद्धतीने मी सगळे डोसे बनवून घेणार आहे. तर हे बघा तयार आहे गरम असे डोसे आणि खोबऱ्याची चटणी सोबतच बटाट्याची भाजी. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा ही रेसिपी नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्या तुम्हाला पाहता येतील.